महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रातील संतांच्या भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतला. अशा या महाराष्ट्राच्या श्रेष्ठ संत परंपरेतील एक अलौकिक नाव, वयाच्या 8व्या महिन्यामध्ये दृष्टीहीन होऊनही 134 ग्रंथसंपदा आपल्या ज्ञानचक्षूंनी संपादित करणारे साहित्य क्षेत्रातील एक अजरामर नाव. भक्तिशास्त्र, वेदांतातील परिभाषा, उत्क्रांतीवाद, अनुवाद, अज्ञेयवाद, संशयवाद या पाश्चात्य तत्त्वज्ञानाची भारतीय तत्त्वज्ञानाशी व सिद्धांताशी तुलना व मूल्यमापन करणारे महान तत्त्ववेत्ते, शिवपार्थिव पूजनाचा आरंभ करणारे धर्मपालक. 1902 मध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी डार्विन, स्पेन्सर, ॲनी बेजंट यासारख्या पाश्चात्य तत्त्ववेत्यांनी मांडलेल्या उत्क्रांतीवादाचे खंडन निमंडन करणारे थोर विज्ञानवादी संत. 3000 वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती ही विश्वव्यापक होती या ऐतिहासिक सिद्धांताची पुनर्स्थापना करणारे वस्तुनिष्ठ सामाजिक इतिहासकार. लोकगीतातून समाज प्रबोधनाचा नवा आयाम निर्माण करणारे, योगदर्शनात अनेक नवीन प्रक्रियांची निर्मिती करणारे, भक्तिशास्त्राची निर्मिती जनसामान्याच्या कल्याणासाठी निर्माण करणारे, उपेक्षित वंचित असणाऱ्या स्त्रियांसाठी लोकगीतांची निर्मिती करणारे, लोकसाहित्यिक, जनसाहित्यिक आणि विदर्भाच्या पावन मातीमध्ये जन्म घेणारे विदर्भातील महान संत प्रज्ञाचक्षू, ज्ञानेश्वर कन्या, कृष्णपत्नी, प्रज्ञाचक्षू, मधुरा द्वैताचार्य, संत गुलाबराव महाराज माधान यांचा परिचय करून देताना आम्हाला सहर्ष आनंद होत आहे आणि आम्हाला भाग्यवान समजतो. अशा या महान संताचा जन्म अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथे दिनांक 6 जुलै 1881 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव गुलाबराव गुंदोजी मोहोळ हे होते. धार्मिक व सामाजिक अधिष्ठान लाभलेले व त्यांनी निर्माण केलेले ग्रंथ आजही अजरामर आहेत. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश इत्यादी त्यांचे साहित्य प्रकार जनमानसामध्ये लोकप्रिय आहेत. भगवत देह अधीनस्थ विवर्त आहे म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही हा भक्ती सिद्धांत शंकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून मधुरा द्वैत दर्शनाचा पुरस्कार श्री संत गुलाबराव महाराज यांनी केला. ते संत साहित्यिक, लेखक, दार्शनिक, तत्त्ववेत्ते व तत्त्वज्ञानी होते. आमचा देश हा फक्त धार्मिक परंपरा व पुराणे, कथा एवढ्यापुरता मर्यादित नसून तो विज्ञानवादी देश होता हे त्यांनी प्राचीन ग्रंथातील गणित, रेडियम, ध्वनी, इथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता, गती, प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेचे अनेक मौलिक संदर्भ देऊन संपूर्ण विश्वाला दाखवून दिले. मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. गुलाबराव महाराज यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इत्यादी अनेक विषयावर लेखन केले. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषातून व वऱ्हाडी बोलीतून त्यांनी 134 ग्रंथ लिहिले. या अलौकिक आणि महान अशा प्रज्ञाचक्षू संतांनी 27,000 ओव्या, 2,500 अभंग, 2,500 पदे, 3,000 श्लोकादी इत्यादींची रचना करून संपूर्ण साहित्यसृष्टीला अजरामर केले. गुलाबराव महाराजांनी लिहिलेली पुस्तके धार्मिक, आध्यात्मिकदृष्ट्या जनमानसात लोकप्रिय आहेत. अलौकिक व्याख्याने, धर्मसमन्वय, प्रेमनिकुंज, योग प्रभाव, संप्रदाय सुरतरू, साधुबोध ही ग्रंथसंपदा 1912 ते 1915 या कालावधीमध्ये रचली नव्हे तर आपल्या अलौकिक प्रतिभाशक्तीने संपादित केली आणि ती जनसामान्यासाठी खुली केली. दिनांक 20 सप्टेंबर 1915 रोजी वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी या प्रज्ञाचक्षूंनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. महाराजांच्या ग्रंथसंपदेचे जतन करण्यासाठी कष्टणाऱ्या डॉक्टर राम पंडित यांच्या कवितेच्या ओळी महाराजांच्या ग्रंथसंपदेविषयी समर्पक वाटतात. डॉक्टर राम पंडित लिहितात,
एक चक्षुहीन अनेक चक्षुहीन लोकांना चक्षु देऊन चक्षूंच्या पलीकडे गेला. नंतर कळले तो तर चक्षुहीन नव्हता, खरे म्हणजे मोठ्या डोळ्यांचे साक्षर आम्ही आंधळे होतो. आता आमच्यासारख्यांचे डोळे त्या चक्षुहीनाची वाट बघतात. त्यांच्या मार्गाने जाता जाता आम्ही पडतो, उठतो, परत चालतो. काय करावे, आम्ही तर आंधळे. आमच्या नेत्रात अश्रू आहेत. नजर कदाचित धोका खाईल, पण हृदय नव्हे. गीता, वेद, पुराणांच्या प्रमाणे त्यांच्या त्या वाक्यावर आमचा अटळ विश्वास आहे, जे त्यांनी आपले जीर्ण वस्त्र त्यागताना उच्चारले. माझे ग्रंथ सांभाळून ठेवा, मी पुन्हा येईल होळीनंतर. श्री संत गुलाबराव महाराज यांच्या जीवनावर आधारित या ओव्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लख प्रकाशित व शब्दबद्ध करताना आम्हाला सहर्ष आनंद आणि अभिमान होत आहे. धन्यवाद.